काल आषाढी एकादशी होती आणि आज द्वादश आहे. आणखी 2-3 दिवसात ज्याला काही भीमसिंह महाराजाच्या काळात काला होता, काला आता पण आहे, परंतु फार काही बदल झाला. तो काला राहिला नाही. भीमसिंह बाबा जो काला करत होते तो काला राहिलेला नाही. जोपर्यंत भीमसिंह बाबा होते तोपर्यंत काल्याची पद्धत कायम होती. दिंड्या परत येत नव्हत्या. पण आता फार काही काळानुसार सर्व काही बदलत चाललेलं आहे. फार मला त्याच्यावर काही बोलायचं नाही, परंतु मी एक हवामान बाबतीत थोडासा अंदाज देणार आहे. काल मला बरेच जणांनी काही विचारलं असता मी सांगितलं होतं एक थोडीशी तुरळक अशी चळक येईल पावसाची, आणि ती भले रायमावा परिसरात नाही आली, पण डोंगरपट्टा जो आहे हटकरवाडी असेल, वरवाडी असेल, या ठिकाणी थोडीशी रिमझिम आली होती. तसंच आजही अंदाज होता, परंतु काहीतरी उलगवणी दिली असं मला वाटतंय. दुसरी गोष्टी शेतकरी बांधवांना सांगेल, कळकळीने सांगेल, येत्या 30 तारखेला म्हणजे गुरुवारी, अवघ्या 3-4 दिवसावर गुरुवार आहे, त्या 30 तारखेला सर्व दूर म्हणजे राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ज्या ठिकाणी पडला नसन अशाही ठिकाणी नक्कीच पाऊस चांगला पडेल असा एक अंदाज आहे. आणि रायमाव परिसरात थोडा प्रमाण म्हणजे चांगला पडेल, परंतु नारायणगडाच्या उत्तर भागात खालच्या दिशेला चांगल्या पावसाचा अंदाज आहे आणि तो पडणार आहे. तसंच आता जे 2-4 दिवस आपल्याला जो गॅप आहे त्या गॅपमध्ये आपले शेतातील कोळपणी असेल, खुरपणी असेल, जी पिकातील अंतर्मशागत असेल ती आपण काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. कारण आम्ही 2-4 दिवस थोडे दिंड्याच्या येण्या जाण्याच्या ह्याच्यात थोडासा विलंब झाल्यामुळं आमच्याच शेतात तण झालेलं आहे. आम्ही ते काढण्याचं काम आमचं चालू आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना सांगेन 30 तारखेला सर्वदूर पाऊस असेल. आणि माझ्या काही अडचणीमुळं आमचं चॅनलमध्ये थोडासा बदल झाला आहे. जे कोणी तुम्ही ज्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती केलं होतं, परंतु त्याच्यापासून मी दुरावलो आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्यानंतर आहे जो आज चॅनल पाहणार आहेत तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा ना कमेंट पण करा. मला नक्कीच माझी कुठं जर मी कमतरता भासत असेल, माझ्याकडून कुठं चूक भूल होत असेल, ती तुम्ही केलेल्या कमेंटमुळं मी सुधारणा करू शकतो आणि नक्कीच करेल हे मात्र तुम्हाला विश्वासाने सांगेल. आणि शेअरही करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.